नमस्कार, मायभूमी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, तुमचं आमचं नातं काय? बांधवांपैकी जर 3.5 कोटी समाज बांधवांकडे कुणबी प्रमाणपत्र आहे तर सर्व मराठे कुणबी आहेत हे सिद्ध होत आहे. त्यामुळं सर्व मराठा समाजाला सरसगट अशा पद्धतीने आरक्षण दिलं तर त्यात कुठलाही कायदेशीर अडचण तांत्रिक अडचण येऊ शकत नाही. कारण मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार आतापर्यंत 52% आरक्षणाची मर्यादा पूर्ण झालेली आहे आणि मराठा आरक्षण द्यायचं जर ठरलं तर 52%पेक्षा जास्त ते आरक्षण गेलं तर पुन्हा एकदा न्यायालयीन लढाईमध्ये ते आरक्षण आपलं जाऊ शकतं. त्यामुळं जी मागणी या निमित्ताने केली जाते ती खऱ्या अर्थानं न्यायसंगत आहे. त्यामुळं अशा पद्धतीनं जी मागणी आपण करतो ती सर्व मराठा समाजापर्यंत पोहोचली गेली पाहिजे. कारण काय होतं आहे की मराठा समाजाचं जे आंदोलन चाललं आहे त्याच्याबद्दल अनेकदा वेगवेगळी मतं मांडली जातात. मराठा समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. ह्या गोष्टीची संपूर्ण माहिती झाल्यानंतर अशा पद्धतीची दुफळी कधी पडणार नाही. त्याकरता हा विषय सर्व मराठ्यांनी समजून घेणं आवश्यक आहे असं माझं मत आहे. त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट अशी की यामुळं मूळ ओबीसी समाजावर तसं पाहायला गेलं तर कुणबी आणि इतर ओबीसी समाज हे काही मूळ आणि डुप्लिकेट किंवा नंतर आलेला असा काही प्रकार नाही आहे. कारण 92 सालीच सगळ्यांना एकाच वेळी एकाच कायद्यानुसार हे आरक्षण मिळालेलं आहे आणि त्यांच्यावर अन्याय होण्यासारखी काही परिस्थिती नाही आहे. आज जर आपण पाहिलं तर विविध स्पर्धा परीक्षांचे जे निकाल आपण जर पाहिले तर इतर मागासवर्गीय आणि ओपन हे एकच साधारण कट ऑफ एकच असतो. अजिबात 1 पॉईंटचा सुद्धा फरक त्यात नसतो. मग असं असताना त्यांच्यावर अन्याय होण्याची कुठली शक्यता नाही. असे असताना कारण नसताना काही मंडळी सरकारमधीलच काही मंडळी कारण नसताना दोन्ही समाजामध्ये वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट निश्चितच निषेधार्ह आहे. दुसरी गोष्ट की सगळ्यात महत्त्वाचा लाभ जो होणार आहे मराठा समाजाला तो शैक्षणिक आरक्षणामध्ये होणार आहे. मोठ्या प्रमाणावर फी कमी लागणार आहे. त्यामुळं मराठा समाजातील कुणबी प्रमाणपत्र सरसकट सर्वांना द्यावं अशी मागणी या निमित्ताने मी करतो. आणि या मागणीचा लवकरात लवकर विचार झाला नाही तर सकल मराठा समाजाच्या वतीनं आणखीन तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल आणि या आंदोलनाची जबाबदारी सरकारवर राहील. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी काल घडली की सकल मराठा समाजाच्या काही शूर कार्यकर्त्यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडी फोडली. तसं पाहायला गेलं तर सकल मराठा समाज जरी शांततेने आंदोलन करत असला तरी गुणरत्नेसारख्या नीच प्रवृत्ती ठेचण्याचं काम या समाजातील काही तरुणांनी केलं. त्यांच्या मनातील ज्या भावना होत्या त्याच भावना महाराष्ट्रातील सर्व समाजाच्या आहेत. त्यामुळं या निमित्तानं मी या मनोज साबळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. पुन्हा एकदा या मराठा आंदोलनाला जोपर्यंत जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे तोपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने पारनेर तालुक्यातही आंदोलन होईल. त्याला तालुक्यातील मराठा समाजाने प्रतिसाद द्यावा अशी या निमित्ताने विनंती करतो. आणि या ठिकाणी नाहक ओबीसी विरुद्ध मराठा किंवा दलित विरुद्ध मराठा असे वाद निर्माण केले गेले नाही पाहिजेत. किंवा अनेक विघ्न संतोषी लोक जे गुणरत्न सदावर्ते सारखे आहेत ही जी खऱ्या अर्थाने मराठा समाजाच्या या आरक्षणाच्या विरोधामध्ये आहेत तर अशा लोकांच्यावर सुद्धा सरकारने कारवाई केली पाहिजे. चिथावणीखोर वक्तव्य करणाऱ्या लोकांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहिजे. आणि म्हणून मराठा समाजाच्या जो मागासलेला मराठा समाज आहे मोठ्या प्रमाणावर मराठा समाजाला आरक्षण सरसकट आरक्षण हे मिळालं पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी कोणत्या समाजावर अन्याय व्हावा ही आमची मराठा समाजाची कधीही मागणी नाही. कोणत्या निकषात बसवायचे त्या निकषात बसवावं परंतु सरसकट मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. सरकारने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. कारण जितक्या पद्धतीने शांततेने जवळपास 2017 पासून हे मोर्चे निघत आहेत मात्र याला यश आलेलं नाही. सर्वच आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी मराठा समाजाचा वापर केलेला आहे. जे मराठा म्हणून नेते जे राज्य करत होते त्यांनी सुद्धा मराठा समाजाला फसवलेलं आहे. आणि म्हणून सर्व नेत्यांनी सुद्धा आता याच्यातून धडा घेऊन आरक्षण देण्यासाठीची आग्रही भूमिका सरकार पातळीवर मांडली गेली पाहिजे. नमस्कार. आपण पाहतो की गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या मागण्या हक्क आणि न्यायासाठी सकल मराठा समाज लढत आहे.
आपण पाहिलं असेल की मराठा समाजाला आरक्षण मिळावं, मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात याकरिता भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदेमंत्रीपदाचा राजीनामा दिला. तसेच अण्णाभाऊ पाटलांनी आपल्या स्वतःचं बलिदान दिलं. ह्या गोष्टी होऊन सुद्धा सरकारचं डोकं ठिकाण्यावरती येत नाही. आज गेल्या कित्येक दिवसापासून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाच्या मागण्या व हक्क न्यायासाठी लढत आहेत. शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, शेतकऱ्याच्या मालाला 1.5 भाव मिळावा याकरिता मनोज जरांगे पाटील व सकल मराठा समाज आज रस्त्यावरती उतरला आहे. शांततेच्या मार्गाने कितीतरी मोठमोठे आंदोलनं व लढा उभारला गेला, परंतु सरकार आणि शासनामध्ये काम करणारी कुठलीच लोक त्याची दखल घेत नाही. मी शासनाला, सरकारला एक सकल मराठा समाजाचा एक प्रतिनिधी या नात्यानं, सकल मराठा समाजातला बांधव या नात्यानं विनंती करतो की आपण सकल मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण कराव्यात. सकल मराठा समाजाच्या हक्क आणि न्यायाला आपण काहीतरी उत्तर द्यावं, अशी सकल मराठा समाज पारनेर तालुक्याच्या एक बांधव या नात्यानं विनंती करतो. अनेक वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये मराठी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक आंदोलनं मराठी बांधव या महाराष्ट्रामध्ये करत आहेत. गेल्या काही दिवसापासून आपले एक बांधव मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. दुसऱ्यांदा पुन्हा कालपासून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून त्या ठिकाणी उपोषण सुरू केलेलं आहे आणि त्यांच्याच उपोषणाला पाठिंबा म्हणून पारनेर तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने आज या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण आपण सर्वजण मराठा बांधव या ठिकाणी करत आहोत. निश्चितपणे माझ्या अगोदरच्या सर्वच या ठिकाणी आमच्या बांधवांनी सांगितल्याप्रमाणे मराठी समाजाला आत्तापर्यंत सर्वच पक्ष असतील, सर्व पुढारी असतील, यांनी आरक्षणाच्या बाबतीत झुलवत ठेवण्याचं काम केलेलं आहे. आणि मी या निमित्ताने सकल राज्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून एक विनंती करतो की आता आपण मराठा समाजाला झुलवण्याचं काम बंद करा आणि सरसगट मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या दृष्टीने तातडीने पावलं उचलावीत अशी तुमच्या माध्यमातून शासनाला या ठिकाणी विनंती करतो. आणि जरांगे पाटलांच्या उपोषणाला आणि या ठिकाणी जे आमचे बांधव उपोषण करत आहेत त्यांच्या उपोषणाला या ठिकाणी पाठिंबा व्यक्त करतो. महाराष्ट्राचे आज सकल मराठा समाजातर्फे तहसीलदार ऑफिसच्या समोर आज आम्ही सगळे मराठा बांधव आज उपोषणाला बसलो आहोत. खरं तर आपण पाहिलं की काही दिवसापासून की मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचं मराठा आरक्षणाविरुद्ध आरक्षण मिळण्यासाठी लढा चालू आहे. तर माझं सगळ्या मराठी बांधवांना एकच सांगणं आहे की फक्त मनोज जरांगे पाटलांची जबाबदारी नाही, आपल्या सगळ्यांची, एक मराठा म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे आणि आपल्या सगळ्यांनी तितकंच खंबीरपणे त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आज आपण पाहतो की रोजगार म्हणा, एक व्यवसायाच्या दृष्टीने म्हणा किंवा शैक्षणिकदृष्ट्या म्हणा, आपल्याला खूप अडचणींना सामोरे जावं लागतं आणि ह्या अडचणींना सामोरे जात असताना आपल्या मुलांमध्ये कुठे गुणवत्ता कमी आहे का? आपले मुलं मनापासून प्रत्येक गोष्ट जे म्हणतो आपण की प्रत्येक गोष्ट अभ्यास म्हणा मुलांचा किंवा प्रत्येक प्रयत्न हा करत असतात, परंतु त्यांना तितकं यश येत नाही, कारण की कमी गुणवत्ता असेल तरी त्यांना प्राधान्य दिलं जातं आणि आपल्या मराठी मुलांना कमी प्राधान्य दिलं जातं. तर हा लढा आमचा कोणत्या जातीविषयी किंवा धर्माविषयी किंवा कुणाविषयी नाही आहे, फक्त हा लढा फक्त आमच्या हक्कासाठी आणि आमच्या मराठी बांधवांसाठी आहे. आम्हाला आमचा हक्क मिळलाच पाहिजे. मॉडेल पण वाकणार नाही ही भूमिका ठेवणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला आमचं आरक्षण हक्काचं मिळणार नाही तोपर्यंत आम्ही वाकणार नाही. आणि आज आम्ही शांततेने आज उपोषण करतोय, पण यापुढील काळामध्ये जर आम्हाला आरक्षण भेटलं नाही तर याच्यापेक्षाही तीव्र उपोषण आम्ही करू आणि याला सरकार जबाबदार असेल. याची सरकारने दक्षता घ्यावी.